राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. आजकाल काही बातम्या ऐकत असताना मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं की बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि उभाटा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना भाजपच्या जुन्या कार्यकर्त्याविषयी खूप प्रेम, खूप तळमळ वाटू लागलेली आहे. मला या गोष्टीचं राहून राहून आश्चर्य वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना त्यांच्याच पक्षातील जुन्या कार्यकर्त्याविषयी का प्रेम वाटत नाही, का ममत्व वाटत नाही आणि या बाहेरच्या लोकांना का वाटतं. सुप्रियाताई, आपलं हे भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यावरचं प्रेम पाहून मी गदगद झालो. जसाही भारतीय जनता पक्ष सत्तेत आला, सत्तेच्या जवळ आला की ज्या नेत्याच्या हातात पक्षाची सूत्र असतात त्या नेत्याला चिटकणारी काही भक्त मंडळी असतात. बहुतेक ती बाहेरून आलेली असतात, म्हणजे बाहेरूनच्या पक्षातून आलेली असतात. ही बाहेरून आलेली मंडळी एवढी हुशार असतात की त्या नेत्याची कुठली कमकुवत बाजू आहे, कुठल्या दिशेनं आपण बोललं की त्यांना आवडतं हे त्यांना पक्क माहीत असतं. या नेत्याची कशी मर्जी सांभाळावी, त्यासाठी काय काय करावं, वेळ पडलं तर ते त्या नेत्याचे पाय सुद्धा चाटायला कमी करत नाहीत. सुप्रियाताई, तुमच्यापेक्षा मला भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत गोष्टी बऱ्याच माहिती आहेत. मध्ये काही वर्षापूर्वी माझे एक मित्र विधान परिषदचे सदस्य होते, चांगले कार्यकर्ते होते, पहिल्यापासून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते आणि त्यात विरोधी पक्ष नेते विधान परिषदेमध्ये होणार जवळपास नाव जाहीरही झालं होतं. लोक पुष्पगुच्छ घेऊन त्यांच्या खोलीवरही गेले होते, त्यांच्या हातात पुष्पगुच्छ ठेवणार. इतक्यात बातमी आली की भारतीय जनता पक्षात बाहेरून आलेल्या एका विधान परिषद सदस्याला, जो बाहेरून येऊन भाजपच्या जीवावरच विधान परिषद सदस्य झालता, त्याला विरोधी पक्ष नेता केला. तो बिचारा एकनिष्ठ पक्षाचा कार्यकर्ता म्हणून गप्प राहिला. माधव भंडारीला तर अगदी उठून नेलं. ज्याला असं वाटलं की लोकांना त्याचा फॉर्म भरणार विधान परिषदला, नाही भरला. असे खूप अन्याय होत असतात. वर्षानुवर्ष जो मुंडे साहेबांनी मतदारसंघ जोपासला होता तो एका झटक्यात राष्ट्रवादीला देऊन टाकला. हे पक्षात घडत असतं. हा अन्याय असतो, काही राजकारण असतं, काही आपसात कुरघोडी करण्याचे हे सगळे प्रकार असतात. हे आता ज्याने त्यांनी विचार करायचा. पण सुप्रियाताई, आपल्याला एवढी का तळमळ वाटते हो? किती पोटतिडकीने तुम्ही बोललात की भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना कुणी विचारत नाही, जुने कार्यकर्ते फक्त सतरंजाच उचलतात. सुप्रियाताई, आपण सुद्धा त्यामध्ये मागे नाही आहात. आपण, आपले दादा आणि आपले पिताश्री यांनी काय केलं? गोपीनाथ मुंडेला शह देण्यासाठी, गोपीनाथ मुंडेला सतत पायात टोचण्यासाठी म्हणून तुम्ही धनंजय मुंडेला आपल्या पक्षात घेतलं. नुसतंच घेतलं नाही तर तुम्ही त्याला विधान परिषद सदस्य केलं. नुसतं सदस्य करून थांबला नाहीत तर तुम्ही आपल्याच पक्षातल्या कित्येक ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सावरून त्याला विरोधी पक्ष नेता केलं. का केलं? तर त्याला ज्या पद्धतीत तुम्ही राजकीय आर्थिक बळ दिलं एवढ्यासाठीच दिलं की गोपीनाथरावला त्रास व्हावा. त्यावेळेस कुणी असं म्हणलं नाही की राष्ट्रवादीमध्ये जुने कार्यकर्ते सतरंजा उचलतात आणि त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही. आणि पुढे काय झालं? तीच व्यक्ती तुमचा पक्ष फोडायला कारणीभूत ठरवली. सुप्रियाताई, तुम्ही जे इथं पेरलंय ना तेच उगवणार आहे आणि तेच तुम्हाला कापावं लागणार आहे. हे तुमचे मगरीचे अश्रू आहेत. हे तुमचं पुतण्या मावशीचं प्रेम आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विचारात, डोक्यात विचाराचा गोंधळ निर्माण करणारं हे तुमचं कार्य आहे. सुप्रियाताई, जरा आपण आपल्या पक्षाकडे पहा. किती लोकांना तुम्ही बाहेरून आणून काय स्थान दिलंय, मग तुम्ही भारतीय जनता पक्षावर टीका करा. दुसरे आमचे आहेत आदित्य ठाकरे. आदू बाळा, तू खूप लहान आहेस रे, तू खूप लहान होतास.
मातोश्रीवर स्वर्गीय प्रमोद महाजन, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे किती अपमान झालेत. अरे खुद्द स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी अडवाणीचे फोन उचलले जायचे नाहीत. आणि आता तुला भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्याविषयी एवढी कणव आली. मला खूप आश्चर्य वाटलं. आदू बाळा, हा आता भारतीय जनता पक्ष नवा आहे. तो अपमान सहन करणार नाही. वेळ आलं तर तो तुमचा अपमान करेल, हे लक्षात ठेवा. म्हणून म्हणतो की आत्ता तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्याची आठवण का होते, याच्या मागं सुद्धा एक राजकारण आहे. आदू बाळा, हे राजकारण आम्हाला समजतं. तुझ्या एवढे आम्ही बाळ नाही आहोत. जाता जाता एक गोष्ट सांगतो. सुधीर भाऊ, काल आपण एक वक्तव्य केलं की शनी शिंगणापूरसारखं भारतीय जनता पक्षाच्या ला दरवाजे नाहीत. हे साफ खोटं आहे. जरी दरवाजाचे पट नसले तरी पहारेकरी दरवाजावर आहेत आणि त्यांना जो आवडतो त्यालाच ते पक्षामध्ये घेतात आणि त्यांना जो आवडत नाही त्यांना बाहेर वाट पाहायला लावतात. नका माझं तोंड उघडू की भारतीय जनता पक्षाच्या घराला दरवाजा नाही. धन्यवाद.